हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात। ही चटणी इडली, डोसा याच्यासोबत खूपच छान लागते, त्याचबरोबर आंबोळीसोबत पण खूपच छान लागते। तर ही चटणी कशी बनवायची त्याची सर्वात सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। ओला नारळ, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, साखर, मीठ, कढीपत्ता, लिंबाचा रस, हिरवी मिरची, अद्रक, जिरी। हे संपूर्ण साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। प्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ अशा प्रकारे उभे काप करून घेतलेला आहे, तो ॲड करूयात। त्यामध्ये फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। फुटाण्याच्या डाळीमुळे या चटणीची टेस्ट खूपच छान येते। त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे। 1 चमचा जिरी घ्यायची आहे। जिरीमुळे या चटणीला टेस्ट खूप छान येते। अर्धा इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मोठ्याच कट करून घ्यायच्या आहेत। 1 चमचाभर साखर घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। लिंबाचा रस घ्यायचा आहे, त्याच्यामुळे या चटणीचा रंग खूपच छान येतो आणि आहे तशी हिरवीगार चटणी राहते। खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि पाणी ॲड करूयात आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। ही चटणी शक्यतो थोडीशी पातळच असते, त्याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड केलं तरी पण चालेल। अशा प्रकारे बारीक वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीची ही चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे। मिक्स करून घेऊयात। तर प्रथम आपण ह्याची फोडणीची तयारी करूयात। तर तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान अशी फुलली, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी घ्यायची आहे। जिरी पण अगदी छान अशी फुलू द्यायची। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हा तडका संपूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्या चटणीमध्ये ॲड करूयात। तर किंवा थोडासा गरम आहे तोपर्यंत ॲड केला तरी पण चालेल आणि मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे इडली, डोसा याच्यासोबत खाण्यासाठीची आपली ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल, म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार। बघा अशा प्रकारे एकदम छान अशी चटणी बनवून तयार आहे। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।